सांगली जिल्हा परिषदेची सदस्य संख्या होणार 67, पंचायत समित्यांमध्ये 24 सदस्य वाढणार, कार्यकर्त्यांना मिळणार संधी, इच्छुकांमध्ये उत्साह। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य घेण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 61 वरून 67 आणि जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांची सदस्य संख्या 122 वरून त्यामुळे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 61 वरून 67 आणि जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांची सदस्य संख्या 122 वरून 146 होण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीनंतर ही प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे। राज्यात आणि महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये स्वीकृत सदस्य निवडीची पद्धत आहे। त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे। त्यानुसार या निर्णयाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या सदस्य संख्येत वाढ होणार आहे। या निर्णयामुळे राजकीय पक्षांना आणखीन काही कार्यकर्त्यांना मिनी मंत्रालयात स्थान देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। नव्या नियमानुसार जिल्हा परिषद एकूण सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समित्यात 20% स्वीकृत सदस्यांची निवड करता येणार आहे। आत्तापर्यंत ही तरतूद महापालिका नगरपालिकांपुरती मर्यादित होती आणि आता तोच पॅटर्न जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये लागू करण्यात आला आहे। जिल्हा परिषदेची विद्यमान सदस्य संख्या 61 आहे। त्यामध्ये आणखीन किमान 6 स्वीकृत सदस्य घेतल्यास ती 67 वर जाणार आहे। पंचायत समित्यांमध्ये सध्या 122 सदस्य आहेत, त्यामध्ये 24 सदस्यांची भर पडणार आहे। असे झाल्यास एकूण संख्या 146 होईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।